नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। कामात हलगर्जीपणा केल्यास खपवून घेतला जाणार नाही, शासकीय अधिकाऱ्यांना उद्देशून आमदारांचे भाष्य। खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी सोमवार दिनांक 24 जून 2024 रोजी खानापूर तालुक्यातील सर्व शासकीय खात्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांची बैठक तालुका पंचायतीच्या कार्यालयाच्या सभागृहात बोलावली होती। या बैठकीत तालुक्यातील सर्व समस्या जाणून घेतल्या व शासनाकडून आलेल्या सर्व शासकीय योजना तालुक्यातील तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पावले उचलावीत, तसेच सर्वसामान्य नागरिकांना कोणा अधिकाऱ्याने किंवा शासकीय कर्मचाऱ्याने त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास किंवा हलगर्जीपणा केल्यास यापुढे खपवून घेतलं जाणार नाही, अशी सक्त ताकीद वजा इशारा दिला। तसेच या अगोदर कामात हलगर्जीपणा केलेल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले। सोमवारी तहसीलदार प्रकाश गायकवाड, तालुका पंचायतचे कार्यनिर्वाहक अधिकारी इगनगौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदारांनी ही बैठक घेतली। या बैठकीत लिंगणमठ येथील सरकारी शाळेच्या इमारतीच्या उद्घाटन समारंभाचा विषय घेतला व शिष्टाचार न पाळता शाळेचे उद्घाटन का केला म्हणून तालुक्याच्या शिक्षणाधिकारी राजश्री जोशी यांना धारेवर धरले। तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना व नागरिकांना वन खात्याच्या अधिकाऱ्याकडून त्रास दिला जात आहे, त्याबाबत तालुक्यातील वेगवेगळ्या विभागातील उपस्थित वन अधिकाऱ्यांना आरएफओना सक्त ताकीद दिली। तसेच दुर्गम भागातील विद्यार्थिनींच्यासाठी खानापूरमध्ये नवीन वसतिगृह बांधण्यात आले आहे, परंतु असे असताना अजूनही खासगी इमारत भाडेतत्वावर का घेण्यात आली आहे। विद्यार्थिनींचे वसतिगृह खासगी इमारतीतून तात्काळ नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याचा आदेश समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांना यावेळी आमदारांनी दिला। पावसात घरे पडलेल्यांना ताबडतोब नुकसान भरपाई देण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले। आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी बैठकीत घेतलेला कठोर पवित्रा पाहता आमदार शांत स्वभावाचे आहेत, त्यांच्या हातून काही होणार नाही असे म्हणणाऱ्या विरोधकांना एक प्रकारची ही एक चपराकच म्हणावी लागेल। ಎಲ್ಲ ಆಫೀಸರ್ಗಳು ಹೋಗಿ ಬಿಡ್ತಾರೆ, ರೊಕ್ಕ ಹೆಚ್ಚದ ಹಾಕ್ತಾರೆ, ಈ ಪ್ರಕಾರ ಬಿಡ್ತಾರೆ। ಇಡೀ ಮುಗಿದ ಹೋಗೋಣ ತೋರಿಸೋಣ ಈಗ ಸದ್ಯ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಮಾಡ್ತೀವಿ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಅವಾಗ ಕೊಡ್ತಾರೆ, ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅವಾಗ ಮಾಡಿದ್ರೆ ಅಂತ ನೀವು ಹೇಳಿದ್ರಿ ಮತ್ತೊಂದು ಪಿಡಿಒ ಅವರು ಎನ್ಎಂಆರ್ ಫಾರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಸ್ಬಾರ್ದು ಅಂತ ತಿಳಿಸಿದ್ರು। ಯಾವ ಪಿಡಿಒ ಒಟ್ಟಾಗಿ सर ನನಗೆ ಒಂದು ದಿವಸ ಸರ್ ಈ ಜಸ್ಟ್ एक दिवस झाला सर जेव्हा ಈ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಈಗೇನಾಗಿದೆ ಅಲ್ಲೇ ಜನರೇಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಸರ್ ನಮ್ಮ ಸಾಹೇಬ್ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ ಸರ್, ಪ್ರಶಾಂತ್ ಜೈನ್ ಅಂತ ಸರ್ ಅದೇನಂದ್ರೆ ಫಾರೆಸ್ಟ್ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಫಾರೆಸ್ಟ್ ಲಾಗಿಂಗ್ ಪಂಚಾಯತ್ ಲಾಗಿಂಗ್ ಮಾಡಿರೋದಕ್ಕೆ ಅದನ್ನ ನಾವು ತಗೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಇಲ್ಲ। ಯಾವ ಅದು ನಮಗೆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಿಂದ ಸಬ್ಸಿಡರ್ ಇದೆ ಸರ್, ಫಾರೆಸ್ಟ್ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಲಾಗಿಂಗ್ ಮಾಡಿ ಬೇರೆ ಕಡೆಯಿಂದ ಮಾಡಬೇಕು। ಯಾಕಂದ್ರೆ ಮೊದಲೆಲ್ಲ ಮಾಡಿದಾಗ ಕೆಲವೊಂದು ಸೈಂಟಿಫಿಕ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಸರ್। ಈ ವರ್ಷ 1 ಲಕ್ಷ
ಇಡೋದ್ರಲ್ಲಿ ಜಾಗ ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ನರೇಗಾದಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಲಾಸ್ಟ್ ಇಯರ್ ಎಲ್ಲರೂ ಕೊಟ್ಟಿವಿ, ಬಟ್ ಈ ಸಲ ಏನಾಗ್ತಿದೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಬಟ್ ಯಾರು ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಸರ್ ಮುಂದೆ ಹೇಳ್ತೇವೆ.